मित्रांनो, आपण इथं टमाटे टाकून घेतलेले ते लाल होईपर्यंत वाट पाहूया. आता या ठिकाणी अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकत आहोत आपण सुकं मटण करण्यासाठी. आज तर गावरान सुकं मटण करण्यासाठी आपण हा मसाला टाकलेला आहे. चांगल्या प्रकारे आपण हलवून घेऊया. आता याला मिक्स होण्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागेल. जर तुम्ही कोणता मसाला घेताय? लाल तिखट मसाला. हा कोणता मसाला आहे? तर हा संडे मसाला, अंबारीचा संडे मसाला घेतलेला आहे. अंबारी कांदा लसूण मसाला आपण पहिला घेतला होता. त्यानंतर अंबारी संडे मसाला आणि हा मिरची पावडर, लाल तिखट आपण घेतलेलं आहे. हे आपण आहे ना आपल्या सुक्या मटणासाठी आपण वापरणार आहोत. त्यानंतर आपण घेत आहोत आपला घरगुती मसाला तिखटपणा येण्यासाठी. कोणता मसाला टाकला तुम्ही? हां, मटन मसाला टाकलेला आहे आणि सगळा मसाला आपण आपल्या मसाल्यामुळे हे याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे हलवून घेतो आहोत आपल्या या ठिकाणी. चांगल्या प्रकारे आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. त्यानंतर आपण जे आपलं मटण आहे ते टाकून घेतो आहे. आता मटण टाकून घेतलं आपण आणि चांगल्या प्रकारे हलवून घेऊयात. कारण जो पण मसाला आपण पहिला टाकला होता ना तो पूर्णपणे मटणामध्ये मिक्स होण्यासाठी, चिकनमध्ये मिक्स होण्यासाठी आपण हलवून घेत आहोत या ठिकाणी. आणि जो उरलेला आळणी रस्सा आहे तो आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतो चिकनमध्ये. त्याच्यामुळे जो आपलं मटण चिकनमध्ये जो काही जीवनसत्व आहे ना ते पूर्णपणे आपल्या मटणमध्ये मिक्स होण्यासाठी आपण हे आळणी रस्सा टाकून घेतो. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपलं सुकं मटण बनवत आहे आणि या ठिकाणी आपली बिर्याणी बनवत आहे. आजकाल घरगुती पद्धतीने बनवला जाणारा हा चिकन सुक्का तुम्ही आवश्यक आहे आणि वरनं आपण कोथिंबीर टाकलेलं आहे डेकोरेशनसाठी. कोथिंबीर आपण चांगल्या प्रकारे घेऊन घ्यायचं. कोथिंबीरमध्ये चांगल्या प्रकारे जीवनसत्व असतात ते तुमच्या पण शरीराला उपयोगी पडावत म्हणून आपण हे टाकलेले आहे. ते अवश्य ट्राय करा. चिकन सुक्का एकदम चविष्ट पद्धतीने बनला जातो. तर आपला हा चिकन सुक्का तयार आहे का? तर हे बघा पहा मित्रांनो, पाणी आटलं की आपला चिकन सुक्का तयार होईल. एकदम एक नंबर झालेला आहे आपला चिकन सुक्का. तर भेटूयात आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. आवडलं तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका.